नाही आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथं केला जातो ही शंका नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. आता पूर्वी लेजेड 45 द्यायचे पण रिपोर्टमध्ये 45 XR हे त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी ते चुकत होते आणि आम्ही जे सांगत होतो ते बरोबर होतं, आता कुठेतरी सिद्ध होतं. पुढे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल AIB म्हणजे खूप मस्त बॉडी आहे, चांगली बॉडी आहे, इन्व्हेस्टिगेशन तिथं चालू आहे. पण या इन्व्हेस्टिगेशनचं सोल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय काय असतं की उद्या कुठला अशा प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ नये एवढंच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ध्येय असतं. त्याच्यामध्ये सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऍक्सिडेंट शाल बी in prevention of accident and incidents and not to apportion blame or liability. आम्ही इथं काय म्हणतोय क्रिमिनल लायबिलिटी कोणाची, कुणी घडवलं, कसं झालं, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण हे जे AIBचा जो हा फॉरवर्ड तुम्ही वाचला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ह्यात फक्त उद्या काय ऍक्सिडेंट होऊ नये एवढी भूमिका त्याच्यामध्ये AIB तिथं घेईल. म्हणजे एक्स्ट्रा कॅन ठेवले होते का नव्हते ठेवले याच्यामध्ये त्यांना काय तशी इंटरेस्ट नाही असं कुठेतरी तिथं जाणवतं. आणि तीच गोष्ट आम्ही CIDला सांगितली. CIDचं जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल योग्य दिशेने तपास चाललाय, कुठलाही प्रश्न विचारला योग्य दिशेने तपास चालू आहे. अधिकाऱ्यांबद्दल मला काही बोलायचं नाही पण ती स्टेप योग्य दिशेने. अरे पण योग्य दिशेने काय, तर हा प्रश्न आम्ही केल्यानंतर ते म्हणाले AIBचा रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन खोलात जाऊन त्याच्यामध्ये करणार आहोत. पण AIBची जर रिपोर्ट बघितला तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी या गोष्टीने तर त्याचा इंटेंट नाही तर ऑब्जेक्टिव्ह असतो. पुढे आता ह्याच्यामध्ये आम्ही म्हणत होतो विजिबिलिटी कमी आहे, हे काय मोगम नव्हतो. तुम्ही मुंबईची विजिबिलिटी बघितली तरी ती 2500च्या आसपास आहे रिपोर्टमध्ये दिले आणि पुण्याची जर बघितली तर 2000च्या आसपास आहे टायमिंग प्रमाणे. आणि हाच मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. आणि ह्याच्यात जर आपण बघितलं तर इथं विजिबिलिटी मनोज पवार जो ॲरोचा, आता ॲरोवर आम्ही FIR करा का सांगतोय कारण का ॲरो मध्ये असणारा जो कोणी हा मनोज पवार आहे जो कोणी तो म्हणतो कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ऍट बारामती 7:03 ऑल ओके सर, म्हणजे एव्हरीथिंग इज ओके, विजिबिलिटी इज फाईन. पण मुंबई एअरपोर्ट जिथं हा माणूस बसला होता जिथून उडणार होतं तिथं विजिबिलिटी कमी होती आणि पुण्याला पण विजिबिलिटी आपण बघितली ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होती. ही कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि क्लास G विमानतळ विजिबिलिटी असल्याशिवाय तिथं आपल्याला लँड करता येत नाही आणि ते जर डेस्टिनेशन आपलं एअरपोर्ट असेल तर आपल्याला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही. हा DGCAचा स्वतःचा रूल आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला. त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है। अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो VK सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे. आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतोच. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे पुण्याला या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATCला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलं पाहिजे. नाहीतर AIBली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही. फक्त सांगितलंय की ही विजिबिलिटी होती जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती जी अलाउड नाहीये. पुढे आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग म्हणजे ह्याचा अनुभव होता. दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला. काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहित नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते. असे नाही, या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत. पुढे